आज मी बनवणार आहे हलवा फ्राय। हलवा घेतला आहे मी ते एक मीडियम साईजचा। आता याला मी पहिले मॅरिनेट करून घेते। मॅरिनेशनसाठी मी ते सामान घेतलेलं आहे, मिरची, कोथिंबीर, अद्रक, एक लिंबू आणि लसूणच्या 2-3 पाकळ्या। आता याला पहिले आपण मॅरिनेट करून घेऊया आणि मॅरिनेशन केल्यानंतर याला आपण 10 ते 15 मिनटं असंच ठेवूया मॅरिनेशनसाठी। आता मी याचं वाटण बनवून घेते। वाटण बनवून आपण याला मॅरिनेट करूया। लिंबू टाकते, इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे। मीठ टाकून घेते, हळद टाक, आता याला व्यवस्थित आपण याला असे 5 मिनटं ठेवूया। 5 मिनटानंतर आपण याला वाटण लावूया। आता ह्या वाटण केलेल्या मसाल्यांनी आपण याला मॅरिनेशन करून घेऊया। त्याच्यामध्ये पण चीर मारलेला आहे, त्याच्यामध्ये भरून घेऊया। मसाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे। आता याला 10 ते 15 मिनटं आपण असंच ठेवूया आणि 10 ते 15 मिनटानंतर आपण याला फ्राय करूया। आता आपण बांगडा फ्राय करूया। बांगडा फ्राय करण्यासाठी मी ते थोडंसं तांदळाचं पीठ भाजून घेणार आहे। इथे थोडासा रवा घेतला आहे, थोडंसं पीठ आपण भाजून घेऊया। त्यात टाकूया थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि आता आपण हलवाला लावून घेऊया व्यवस्थित। तोपर्यंत मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते। अशा प्रकारे मी सर्व ठिकाणी रवा लावून घेतलेला आहे। रवा आणि तांदळाचं पीठ आहे व्यवस्थित। आणि आता आपण याला सोडूया थोड्या। वाव, किती छान रंग आलाय, मस्त। अशा प्रकारे व्यवस्थित आपण फ्राय करून घेतलेला आहे हलवा। आता आपण करूया प्लेटिंग। अशा प्रकारे आपला हलवा फ्राय
रेडी आहे. बघा किती छान दिसतंय ना, मस्त दिसतंय, कुरुम कुरुम एकदम कडक कडक झालेला आहे. तर चला, आपली डिश रेडी आहे. थँक्यू.